2-3 वर्ष मुंबईच्या बाहेर भटकंती झाली नव्हती. आरोग्याच्या काही तक्रारीमुळे इच्छा असूनही भटकंती करता येत नव्हती. संतोषने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भटकंतीला जाण्याचा विचारणा केली आणि मी त्वरित होकार दिला. शुक्रवारपर्यंत नेमकं कुठे जायचं हे ठरत नव्हतं. नाईट ट्रॅक करायचा की एखाद्या गडावर जावं असा विचार होता, पण मार्चच्या तकल उन्हामुळे तो विचार मागे पडला. शेवटी आमचा निर्णय झाला. ॲक्टिवावरून माणगाव, हरिहरेश्वरला जाऊन सिरूटने अलिबाग रेवस फेरीमार्गे भाऊचा धक्का आणि तिथून मुंबईला परत फिरण्याचा बेत ठरला. शनिवारी माझे काम सकाळी 7 वाजता संपणार होते आणि त्यानंतर मी पूर्णपणे मोकळा होणार होतो. संतोषने मात्र शुक्रवारीच आपली ऑफिसची कामे पूर्ण करून शनिवारी सुट्टी घेतली होती. ठरल्याप्रमाणे सकाळी 7 वाजता आम्ही मुंबईहून ऐरोली मार्गे माणगावच्या दिशेने हरिहरेश्वरकडे निघालो. सुमारे 205 किलोमीटरचा हा प्रवास होता. माणगावपासून संपूर्ण मार्ग छोट्या मोठ्या घाटातून आणि वळणावळणाच्या रस्त्यातून गेला. रस्त्याच्या दुतर्फा लाल मातीचे डोंगर, नारळा पोपळीची झाडं आणि चिरेबंदी घरं दिसत होती, ज्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणात दाखल झाल्याची गोड जाणीव झाली. हरिहरेश्वर येतात मंदिराजवळ अथांग पसरलेला समुद्र किनारा आणि त्याच्या बाजूला असलेली पार्किंग एरिया दिसू लागला. गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लागतात. दुकानांची रांग संपताच प्रवेश कमानीतून मंदिराच्या प्रांगणात दाखल झालो. दोन दीपमाळांमधून प्रवेश करताच कोकणी पद्धतीचं कौलारू टुमदार मंदिर दिसतं. बदलत्या काळात अनेक कोकणातील मंदिरे आधुनिक स्वरूपात रूपांतरित होत असताना हरिहरेश्वर मंदिर आपलं पारंपरिक सौंदर्य आणि साधेपणा टिकून ठेवलंय. यासाठी ट्रस्टचे आभार मानावे लागतील. भाविकांच्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा घालत आत प्रवेश करण्यासाठी मंदिराला रेलिंग मार्ग बनवलेला आहे. या मार्गातून प्रथम काळभैरव मंदिरात प्रवेश होतो. हरिहरेश्वर लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी काळभैरव आणि योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि पुन्हा काळभैरव, योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. काळभैरवाच्या 4 हातात डमरू, तलवार, त्रिशूळ आणि शीर दिसते. तर गळ्यात मुंडमाला आहे. येथे काळभैरवाला जागृत देवस्थान मानले जाते. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भक्त मंडळी येथे धार्मिक अनुष्ठाने आणि कौल लावताना दिसतात. काळभैरव मंदिरातून आम्ही हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे गर्भगृह दगडी असून त्यावर लाकडी कोकणी पद्धतीचे बांधकाम आहे. सभा मंडपात लाकडी बांधकामावर कोरीव काम केले असून विविध मूर्त्या आणि आकृत्या कोरल्या आहेत. मंदिराच्या पारंपरिक स्थापत्यशैलीमुळे बाहेर उष्णता जाणवत असली तरी मंदिराच्या आत मात्र नितांत गारवा जाणवत होता. हरिहरेश्वरला दक्षिण काशी असे म्हणतात. अगस्त्य ऋषींनी येथे तपश्चर्या केली आणि 4 स्वयंभूलिंगांचं दर्शन घेऊन मनशांती अनुभवली अशी कथा सांगितली जाते. त्यांनी इथे काळभैरव आणि योगेश्वरी देवीची स्थापना केली अशी मान्यता आहे. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असे इतिहासकार सांगतात. मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला 2 कोरीव लेख आहेत, ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते. थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवी सन 1723 साली जीर्णोद्धार केला असे या लेखातून दिसते. सर अखेल कान्होजी आंग्रेंनी 1000 रुपये देणगी दिली. मंदिराच्या पश्चिमेला टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या चंद्रराव मोरेंनी बांधल्या, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी 1667 साली येथे चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि 4 एप्रिल 1772 रोजी माधवरावांच्या प्रकृतीसाठी त्या स्वतः इथे आल्या अशा नोंदी आहेत. हरिहरेश्वर मंदिराला इसवी सन 1793 साली आग लागली आणि 1795 मध्ये मंदिर पुन्हा बांधले गेले. पेशवे काळात मंदिराला सरसासाठी 1152 रुपये दिले जात असत. 1981 मध्ये ही रक्कम वाढून 3000 केली गेली आणि चौघडा वादनासाठी रायगड जिल्हा परिषदेने 5000 रुपये अनुदान निश्चित केले. हरिहरेश्वर हे कोकणातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. तसेच इतिहास प्रसिद्ध पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्रावण महिन्यात, शिवरात्रीला, सुट्टीत मे महिन्यात येथे भाविक पर्यटकांची गर्दी असते. अस्थि विसर्जनासाठी अनेक जण कोकणातून, मुंबईतून येथे येतात. मंदिराच्या आवारात काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मंदिराला खेटून एक टेकडी आहे. या टेकडीच्या दिशेने पायऱ्या जातात. हा तो प्रदक्षिणा मार्ग. हा मार्ग एक कोसाचा असल्याने
त्याला कोसाची प्रदक्षिणा मार्ग म्हणतात. पायऱ्यांच्या वाटेने टेकडीवर चढताना अथांग समुद्र किनारा आणि हरिहरेश्वर मंदिर परिसर दिसू लागतो. टेकडीवरून कौलारू मंदिराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. टेकडीवर वर चढून गेल्यावर घळीतून खाली उतरणारी पायऱ्याची वाट दिसते, पण तिथे न जाता टेकडीच्या माथ्याकडे चालत राहावे. टेकडीच्या माथ्यावरून हरिहरेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य निहाळता येते. टेकडीवरून मंदिर परिसराला तिन्ही बाजूने वेढलेला डोंगर रांगा, एका बाजूस अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर वसलेले हरिहरेश्वर मंदिर दिसते. टेकडी ही जवळजवळ तिन्ही बाजूनी समुद्र किनाऱ्याने वेढलेली आहे. टेकडीहून सागर किनाऱ्याची 3 वेगळी रूपं पाहायला मिळतात. पश्चिमेचा किनारा गर्जना करणारा फेसाळ लाटांचा मारा झेलणारा खडकाळ आहे. उत्तरेला लाटांचे संगीतमय तरंग निर्माण करणारा वालुकामय किनारा, तर दक्षिणेला डोंगर रांगांना साध्य दूरवर पसरलेला. बर्ड आय व्ह्यू मध्ये निसर्ग सौंदर्य डोळ्यासाठून घडीच्या दिशेने निघावे. घडीजवळ येताच सागराला भिडणाऱ्या लाटांचे दर्शन होते. टेकडीच्या कातळातून सागरात उतरणारे ही घळ हरिहर तीर्थक्षेत्राचे आयकॉनिक प्रतीक आहे. हरिहरेश्वर म्हटले की हे घळ डोळ्यासमोर येते. घळीच्या पायऱ्यावरून सागराकडे उतरताना उजव्या बाजूत भग्न अवस्थेत व्याघ्राजवळ उभी असलेली चतुर्थभुज देवीची मूर्ती दिसते. घळीच्या दोन्ही बाजूंनी खडकावर सागराच्या लाटांनी नैसर्गिक कातळ शिल्पे कोरलेली आहेत. काही ठिकाणी सह्याद्रीवरील लेण्यांचा भास होतो. सागर देवतेने साकारलेल्या या कातळ कड्यावर कॅनव्हासवर वेगवेगळ्या आकृतींचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावत निसर्ग कृतीचा आनंद घ्यावा. समुद्र देवतेने काळाच्या प्रवाहात घडवलेले एक नैसर्गिक कातळ शिल्प जणू मला एखाद्या मंदिरातील कीर्तिमुखाप्रमाणे भासत होते. संतोषला त्यात गणपतीचं दर्शन झाले. माझ्या नजरेने त्या कातळामध्ये अनेक रूप आकार घेत होते. जसं आपण आकाशातले ढग निहाळताना कल्पनेच्या पंखांनी विविध आकृत्यांचा मागावा घेतो, तशीच ही कातळसृष्टी माझ्या मनात कल्पनांचं विश्व उभं करू लागले. या अद्भुत अनुभवात एक अनोखीच मजा समावली होती. हा किनारा सुंदर असला तरी तितकाच धोकादायक आहे. हे विसरता कामा नये. भरतीच्या वेळी पाणी पायऱ्यांपर्यंत येत असेल तर किनाऱ्याजवळ येणे टाळावे. शेवाळामुळे किनारा निसरडा होतो, त्यामुळे सावधपणे चालावे. सागराच्या लाटांपासून शक्य तितके दूर जावे. दरवर्षी येथे अपघात होतात. पाय घसरून पाण्यात पडल्यास किंवा लाटेच्या प्रवाहाने खेचले गेल्यास वाचण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही येण्याच्या 1 आठवड्यापूर्वी एक तरुणीचा लाटेच्या प्रवाहात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला होता. काळजी घेतल्यास हा किनारा नितांत सुंदर आहे.
हरिहरेश्वर पाहून झाल्यावर आम्ही शेकाडी मार्गे आरवी बीच करत दिवे आगारात जायचे ठरवले. दिवे आगारला जायचे 2 मार्ग होते, एक थेट आणि एक शेकाडी मार्गे श्रीवर्धन आरवी किनारा करत. हरिहरेश्वर किनाऱ्यावरील नारळ पाणी विकणाऱ्या काकांनी आग्रहाने सांगितले, शेकाडी मार्गे जा आणि कड्यावरून सूर्यास्त बघणं विसरू नका. त्यांचा प्रेमळ सल्ला स्वीकारून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. हरिहरेश्वर ते श्रीवर्धन 21 किलोमीटर तर हरिहरेश्वर ते दिवेआगर 36 किलोमीटर अंतर आहे. 21 किलोमीटरचा वळणावळणाचा कोकणी स्टाईल रस्ता पार करता श्रीवर्धन बीच दिसू लागले. समुद्रकिनारी प्रवेश करता उजवीकडे मत्स्यहारांच्या तोंडीचं वाढवणाऱ्या कोलमीचं एक सुंदर शिल्प दिसलं. संपूर्ण शिल्प जुन्या मेकॅनिकल पार्टपासून बनवलेलं होतं. टाकाऊमधून सुंदर शिल्प बनवण्याची त्याची कल्पकता पाहून थांबावं लागलं. थोडा वेळ शिल्पाचे निरीक्षण करून कलाकाराच्या कल्पकतेला सलाम करत आम्ही बीचच्या दिशेने चालू लागलो. समुद्रकिनाऱ्याभोवती गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक बनवले आहेत. श्रीवर्धनच्या बीचमध्ये प्रवेश करताच अथांग पसरलेला समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. या समुद्रकिनाऱ्याला 3 किलोमीटरची वालुकामय स्वच्छ आणि सुरक्षित किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट खेळले जातात. सीझनमध्ये हा सागरी किनारा पर्यटकांनी भरून जातो. मार्च हा परीक्षेचा महिना असल्यामुळे आज बीच तसा खाली होता. श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. ऐतिहासिक काळापासून कोकणातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. 16व्या-17व्या शतकात श्रीवर्धन प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. त्यानंतर हफशी म्हणजे जंजिराच्या सिद्धीकडे होते. मराठा साम्राज्याचे छत्रपती सातारचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिराजवळ बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचे जन्मस्थान आहे. श्रीवर्धनमध्ये समुद्रकिनाऱ्याशिवाय आवर्जून पाहण्याच्या गोष्टीमध्ये ग्रामदेवता सोमजाई मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आम्हाला वेळ नसल्यामुळे ही मंदिरे पाण्याचे राहून गेले. काही वेळा सूर्यास्त होणार होता. आम्हाला आरवी किनाऱ्याचा सूर्यास्त पाहायचा होता आणि लवकरात लवकर दिवे आगारला जाऊन राहण्याची सोय बघायची होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये जास्त वेळ न राहता थोडा वेळ सागर किनाऱ्याशी लाटांशी खेळून आम्ही आरवी बीचच्या दिशेने निघालो. आरवी बीच श्रीवर्धनपासून 7.5 किलोमीटर अंतरावर आहे तर दिवे आगारपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. आरवी बीच जवळ येताच रस्त्याला लागून पार्किंगमध्ये गाड्या दिसू लागल्या. येथे श्रीवर्धनच्या तुलनेत पर्यटकांच्या गाड्या जास्त प्रमाणात होत्या. पर्यटकही इतर बीचपेक्षा किंचित जास्त दिसत होते. येथील वालुकामय किनारपट्टी मोठी असून येथे विविध वॉटर स्पोर्ट चालतात. खास करून सूर्यास्त बघण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
अरबी समुद्राच्या चौपाटीवर थोडा वेळ गाडी थांबवून आम्ही समुद्राचे दर्शन घेतले. अरबीचा समुद्र किनारा एका टेकडीच्या कड्यावर खेटून आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे समुद्राला समांतर चिकटून कड्यावर जाणारा वळणावळणाचा रस्ता. तिथून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य ते पाहण्यासाठी आम्ही कड्याच्या पठारावर गेलो. कड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवताना वेगळीच मजा येते. एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. कडाच्या टोकावरील पठारावर आम्ही गाडी पार्क करून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला गेलो. या पठारावरून समुद्र तटाच्या कड्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहताना आपण एखादा चित्रपटातील दृश्य बघत आहोत असे वाटते. एका बाजूला कड्यावरून जाणारा रस्ता, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र, किनाऱ्यावर दूर पसरलेल्या डोंगर रांगा, कड्याखाली नारळी पोफळीच्या बागेतील कोळीवाडा आणि शीतजावर मावळतीला जाणारा सूर्यनारायण. हा समोर मांडलेला निसर्गपट पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. इच्छा असूनही संपूर्ण सूर्यास्त पाहता आला नाही. आरवीवरून दिव्य आगाराच्या दिशेने निघालो. वाटेत कडा, समुद्र किनारा आणि कोकणातील निसर्गाची साथ लाभतच होती. दिवे आगारात पोचताच नारळा पोपळीच्या वाडीतील चिऱ्यांच्या लाल दगडाने साकारलेले सुंदर मंदिर दृष्टीस पडले. मंदिराची रचना इतकी सुंदर होती की ते पाहण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. नकळत आम्ही संमोहित होऊन तिकडे वळलो. तिथे गेल्यावर कळले की हे दिवे आगारातील सुप्रसिद्ध रूपनारायण मंदिर आहे. पूर्वी इथे कोकणी पद्धतीचे कौलारू लाकडी मंदिर होते. आता त्या जागी अंदाजे 12-15 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून चिरांच्या दगडाने नागर शैलीमध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या समोरील प्रांगणात दीपमाळ असून मंदिराच्या प्रवेशासमोर एक तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाजवळ येता मुख्य मंदिरात प्रवेश करता. सभागृहात प्रवेश करताच गर्भगृहातील श्री विष्णूची सुंदर मूर्ती दिसून येते. ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. चक्र, गदा, शंख, पद्म धारण केलेल्या चतुर्भुजांनी अलंकृत मूर्तीभोवती दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या शंखधारी हाताच्या वरती कुर्म अवतार आणि कासव कोरलेले असून त्याच्या बाजूला प्रभावळीजवळ बुद्ध अवतार आणि त्यावरती कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण आहे. शंखधारी हाताखाली नरसिंह अवतार कोरलेला आहे. नरसिंहाच्या खाली परशुराम आणि पायाशेजारी गरुडाची मूर्ती कोरली आहे. परशुराम आणि गरुडाच्या पायाखाली छोटीशी घोड्यावर स्वार कल्की अवताराची मूर्ती कोरली आहे. श्री विष्णू आणि गरुडाच्या पायाखाली एक पूजा करताना ब्राह्मण कोरलेला आहे. चक्रधारी हाताजवळ मत्स्य अवतार आणि एक मासा कोरलेला आहे. चक्र धरलेल्या हाताखाली छोटीशी वामन मूर्ती आहे. त्याच्या बाजूला वराह मूर्ती आहे. श्री विष्णूच्या पायाजवळ श्री लक्ष्मी किंवा सीतामाई असावी आणि तिच्याच बाजूला कोदंडधारी श्रीराम आहेत. श्रीरामाच्या पायाखाली भक्तीत तल्लीन राम भक्त हनुमान आहे. मूर्तीच्या प्रभावळीभोवती काही छोट्या छोट्या मूर्ती आहेत. त्या कोणाच्या आहेत याचा अंदाज बांधता येत नाही. एवढ्या कमी जागेत एवढी नाजूक कलाकृती पाहताना कलाकाराचे कौशल्य निश्चित वाखाणण्याजोगे आहे. या सुरेख मूर्तीला पाहून रूपनारायण हे नाव समर्पक ठरते. सभामंडपात रूपनारायण मंदिराचा इतिहास लिहिला गेला आहे पुढील प्रमाणे. इसवी सन 800 ते 1265 या कालावधीत शिलाहाराच्या उत्तर कोकण शाखेचे प्रदेशावर आधिपत्य होते. रूपनारायणची ही मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरी दगडात कोरलेली आहे. मूर्तीचे हात, नाक, चक्र भंगलेले असून याबाबत एक कथा प्रचलित आहे. फिरंग्याने बहुधा पोर्तुगीजाने ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु येथील भक्तांनी त्यांना रोखले. ती मूर्ती जहाजात चढवली गेली, पण समुद्रात जहाज भरकटल्याने ती पुन्हा मूळ जागी स्थापन करण्यात आली. दिवे आगर गावाला प्राचीन इतिहास आहे.
येथे 1500 वर्षापूर्वीचे म्हणजे 5व्या शतकातील ताम्रपट सापडले आहेत. शिलाहार नृपती मुम्मण्णी राज यांच्या ताम्रपट्टात दीपकगर असा उल्लेख आहे. तसेच मराठीचे सर्वात प्राचीन ताम्रपट शके 982 शैवरी संवंतर मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्रवार 10 नोव्हेंबर 1060 रोजी दिवे आगार असा उल्लेख आढळतो. मुसलमान आणि पोर्तुगीजांच्या वारंवारच्या हल्ल्यामुळे हे गाव उद्ध्वस्त झाले. इसवी सन 1732 मध्ये श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. पेशवाईपासून मंदिराला वर्षासन मिळत होते, जे नंतर बंद पडले. रूपनारायण मंदिराच्या बाजूला सुंदर नारायण मंदिर बांधले आहे. सुंदर नारायणाच्या या विष्णू स्वरूपात डोक्यावर मुकुट, खांद्यावर उडणारा केसंबार, गोंडस बालकासारखा हसरा चेहरा आणि चतुर्भुज रूप आहे. 2 हातात चक्र आणि उर्वरित 2 हातात पद्म आणि शंख धारण केलेला आहे. सुंदर मूर्ती गर्भगृहात विराजमान आहे. मंदिराच्या बाहेर एक प्रशस्त खोल पुष्करणी आहे, ज्यामुळे मंदिराच्या प्राचीनतेला आणखी पुष्टी मिळते. पुष्करणीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या असून मार्च महिन्याच्या शेवटी बऱ्यापैकी पाणी होते. स्थानिकांशी संवाद साधताना एक नवीन माहिती समोर आली. रूपनारायण मंदिरासमोर ढिगाराखाली खोदकाम करताना एक प्राचीन पुष्करणी सापडली. सध्या तिथे उत्खननाचे काम सुरू आहे. काळोख पडत आला होता आणि आमच्या मोबाईलच्या बॅटऱ्याही संपत आल्या होत्या. रूपनारायण मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी निघालो. तिथे गेल्यावर परिसरात घरगुती खानावळ शोधून राहण्याची सोयही करायची होती.